देश के इन गद्दारों को गोली मारो सालों को। नीम का पत्ता कड़वा है, कड़वा है। हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा। असलम शेख का करायचं काय? खाली डोका वर पाय। असलम शेख, असलम शेख, असलम शेख। मालाडच्या फायर ब्रिगेड पासून निघालेला हा मोर्चा असलम शेख यांच्या कार्यालयाकडे जात होता, मात्र पोलिसांनी हा मोर्चा इथंच अडवून ठेवलेला आहे। आंदोलकांची मागणी आहे की असलम शेख यांना अटक करण्यात यावी। मालाड पश्चिमचे आमदार असलम शेख यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच त्यांच्या मतदारसंघात अवैध बांगलादेशी घुसलेले आहेत हे सांगण्यासाठीच इथं सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। फायर ब्रिगेडवरनच आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये भरून पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत। हा मोर्चा इथून त्यांच्या कार्यालयावर न जाता पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन जाण्याची आंदोलकांची मागणी आहे। मंगल प्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातले काही आंदोलक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। कशासाठी हे आंदोलन केलं जाते आणि आंदोलकांच्या नक्की मागण्या काय असणार आहेत? आंदोलन हा कसा करताय सर्व देशव्यापी माहित आहे। इकडचा पाकिस्तानी आमदार समजा असलम शेख, ते जर आमचे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री हिंदुत्ववादी जर इकडचे अनधिकृत राहणारे रोहिंग्या मुसलमान यांना जर हटवत असणार तर त्यांना ते टार्गेट करून त्यांना जीवित मारण्याची धमकी देतात, त्यांच्या फॅमिलीला बघून घेऊ असा ते शब्द वापरतात। त्यांचा विरोध करण्याकरता आणि त्यांना दाखवण्याकरता की मुंबईची जनता हे आमचे माननीय कॅबिनेट मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजींच्या सोबत आहे आणि त्याला आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ। मागणी आहे बांगलादेशी आणि रोहिंग्याला इकडून पळवा आणि यांना जर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावा। असलम शेख फटूला असलम शेख वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी केली जाते। आपण पाहू शकतो काही आंदोलकांना पोलिसांनी तुरुंगात सुद्धा घेऊन जात आहेत। आपल्यासोबत सकल हिंदू समाजाच्या काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याकडून याबाबत जाणून घेऊयात। देश के इन गद्दारों को गोली मारो सालों को। देश के इन गद्दारों को गोली मारो सालों को। नीम का पत्ता कड़वा है, असलम शेख कड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, असलम शेख कड़वा है। मी ते सांगू इच्छिते, मी कुठल्याही पार्टीची म्हणून आलेली नाहीये, मी एक भारतीय म्हणून इथे आलेली आहे। मी मालवणी मध्येच राहते, गेली 40 वर्ष माझं इथे वास्तव्य आहे। इथे अशी आमची परिस्थिती करून ठेवली होती, सळो की पळो करून आम्हाला सोडलेलं। आमची घरं विकायची वेळ आलेली मला तेव्हा। त्यावेळेस मंगल प्रभात लोढा, मी त्यांना ओळखतही नव्हते, त्या व्यक्तीने मला मदत केली आहे। पालकमंत्री म्हणजे पॅरेंट्स म्हणजे कोण असतो, त्यांनी सगळ्यांचा देखभाल करायला पाहिजे, पण तिथून पालकमंत्री म्हणून मंगल प्रभात लोढांनी मला मदत केलेली आहे। त्याच्यामुळे एक हिंदू म्हणून आणि एक भारतीय नागरिक म्हणून मी नेहमी त्यांच्या पाठीशी उभी राहीन, कारण की त्यांनी मला न ओळखता त्यांनी मला मदत केलेली आहे। आणि मालवणीमध्ये ते कुठले मलबार हिलचे, मी कुठली मालवणीची, त्यांच्यानी माझा काय संबंध? इकडचे पालकमंत्री न येता तिकडच्या पालकमंत्र्यांनी आम्हाला मदत केलेली आहे। या ठिकाणी भरपूर अवैध बांगलादेशी घुसलेले आहेत, रोहिंग्या आहेत असं सांगितलं जाते, त्याबद्दल काय सांगा? रोहिंग्या इथे आहेच। माझ्या स्वतःचे 2 रूम सोडून होते, जेव्हा इथे मशिदीचा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा तिथे 2 तिथे होते, तेव्हा ते पळून गेले, तेव्हा त्यांनी काय केलेलं नाही। लोक दुनियेच्या इकडे येऊन गेली मंत्री, पण हा माणूस कधी इथे आलेला नाहीये। मला स्वतःला 3 ते 4 वर्ष प्रोटेक्शन होतं पोलिसांचं, आताही आहे मला। माझ्या घरामध्ये मला प्रोटेक्शन घेण्याची काय गरज आहे? मी काय फिरू शकत नाही? संविधानाचा आपला काय उपयोग आहे मग इकडे? जर तुम्ही तुमचं अस्तित्व इथे निर्माण करताय, तुमचे पाकचेच कानून काय इथे करत, ते आम्ही होऊ देणार नाही। हिंदुस्थान मध्ये हे चालणार नाही। माता की जय। मंगल जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मंगल जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि आता त्या ठिकाणी एफआयआर करण्यासंदर्भात सीपींची डिसिप्लिनची वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे। गुन्हा दाखल केल्याशिवाय सकल हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारची विश्व हिंदू परिषदेची सर्वांची भूमिका आहे।
उनके परिवार को जान से मारने की जो धमकी दी है, उसके खिलाफ आज एक बड़ा जन सैलाब यहाँ उपस्थित रहा। हमारी डीसीपी साहब से मुलाकात हुई, डीसीपी साहब ने आश्वासन दिया है और यहाँ पर के हमारे जनप्रतिनिधि ने मुंबई पुलिस कमिश्नर से भी बात किया और एफआईआर के लिए हमने दबाव डाला है। हमें पूरा विश्वास है असलम के आतंक के खिलाफ असलम के ऊपर भी एफआईआर होगा और उनके गुर्गे जो फेसबुक पर धमकी दे रहे हैं अमित साटम जी को मारने के लिए, उनको उनके परिवार के ऊपर जो धमकियां दी जा रही है, तुरंत पुलिस ऐसे गुर्गों ऐसे गुंडा तत्वों को तुरंत उठाएगी, ऐसा हमारा विश्वास है। बांगलादेशी रोहिंग्या आणि घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्याबद्दल काय सांगा? बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरी आणि अवैध मुसलमान जे बाहेरून इथे आणून वोटर लिस्टमध्ये त्यांच्या नावा टाकायचे जे पळत आहे, मागच्या वेळेच्या निवडणुकीला त्यांना जे यश प्राप्ती झाली ते त्याचमुळे झाली आहे आणि आता सगळे SIR आणणार ते सगळं जे लोक अवैध रोपेण जे इथे बसलेलं आहे ते सगळ्यांचं नाव इथून डिलीट होणार आहे अशी आमची आशा आहे आणि एक हिंदू आमदार इथे निवडून येणार आहे अशी आमची कल्पना जी आहे ते सत्य होणार आहे। कॅमेरामॅन सिद्धेश कांबळी सोबत चारुदत्त टिळेकर, मुंबई तरुण भारत।